नमस्ते मित्रांनो, माझ्या नाईस स्टोरी या चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मोकळं निर्जन मैदान. मध्यरात्रीची वेळ होती. जमीन, झाडे, लांबवरची घरं, डोंगर, टेकड्या सर्व मंद चंदेरी प्रकाशाने व्यापून टाकलं होतं. आज बहुधा पौर्णिमा असावी किंवा नुकतीच काल परवा होऊन गेली असावी. शांततेत दोनच आवाज ऐकू येत होते. एक रात्रकिड्यांची किरकिर आणि दुसरा दन दन असा काहीतरी खणल्यासारखा आवाज. मैदानात एका जागेवर एक तरुण कुदळीने खणत होता. जवळच एक मुलगी उभी होती. तिनं हातातील बॅटरीचा झोत त्याच्या खणण्याच्या जागेवर टाकलेला. थोड्याच अंतरावरून गंगाराम डुलत धडपडत चालला होता. हातातील बॅटरी प्रत्येक पावलागणिक डचमळत होती. त्याचं लक्ष त्या तरुणीवर गेलं. तो जागेवरच थांबला. एव्हाना बऱ्यापैकी खड्डा खणून झाला होता. तो तरुण खणणं थांबवून सरळ शांतपणे उभा राहिला. फुललेला श्वास आटोक्यात आल्यावर त्याने कपाळावरचा घाम अंगठ्याने निपटून काढला. चल उचल, तिच्या जवळ जाऊन तो तरुण म्हणाला. दोघांनी त्या मुलीजवळ असलेली एक जुनाट ट्रंक उचलली. ट्रंक बघून गंगारामचे डोळे चमकले. मगाशी ती त्या मुलीच्या पलीकडून असल्यामुळे गंगारामला दिसली नव्हती. उचलताना तरुणाचं गंगारामकडे लक्ष गेलं. आधी तो दचकलाच, पण मग घाबरण्यासारखं काहीच कारण नाही हे त्याच्या लक्षात आलं. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. ए गंग्या, काय बघतो, चल निघ इथून, तो खेकसला. गंगाराम निमूटपणे निघाला, पण त्याची चाल मंदावली होती. ट्रंक फारच जड लागत होती. दोघांनी ती कशीबशी उचलून खड्ड्यात टाकली. खड्डा पुरेसा खोल आहे ना? ट्रंक कुणी पळवून नेणार नाही ना? मुलीनं विचारलं. त्याने होकारार्थी मान डोलावली. गंगाराम फार पुढे गेला नव्हता. त्याला तिचं बोलणं स्पष्ट ऐकू आलं. मग ते दोघे तिथून निघाले. जाताना ती तरुणी सारखी मागे वळून पाहत होती. तिच्या मनाला कसली तरी हुरहुर लागली असावी असं वाटत होतं. त्या जागेवर पूर्ण शांतता पसरली. थोड्या वेळानंतर गंगाराम परत आला. त्याच्या हातात कुदळ होती. तो मनाशीच विचार करू लागला. मला काय खुळा समजलात काय? असं रात्रीच्या वेळेला एकांड्या जागी ही ट्रंक पुरायला आणली. 2 जणांना पण उचलणार एवढी जड म्हणजे नक्कीच मोठं घबाड असणार. म्हणूनच त्या पोरीला ट्रंक कुणी पळवून नेईल अशी भीती वाटत होती. जाताना पण सारखी वळून बघत होती. खड्डा आता बुजवला होता. त्यामुळे ती जागा कुठे असावी याचा त्याला अंदाज येईना. तो असाच तिथल्या तिथे फेऱ्या मारू लागला. थोडं पुढे गेल्यावर एकदम थांबला. 2-2.5 फुटांवर एका जागेवर त्याचे डोळे खिळले. तो जणू भारावल्यासारखा तिकडे गेला आणि अंदाजाने खणायला सुरुवात केली. हळूहळू
त्याचा वेग चांगलाच वाढला. त्याच्या हडकुळ्या हातात कुठून बळ आलं कुणास ठाऊक. कदाचित मनातल्या लालसेपोटी त्याच्या डोळ्यात एक धग उतरली होती. मगाशा त्या तरुणापेक्षाही दुप्पट ताकदीने आणि वेगाने तो घाव घालत होता. शेवटी एकदाचं खणून झालं. तो जरा विश्रांती घेण्यासाठी कुदळ बाजूला टाकून खाली डोळे मिटून बसला. 2 मिनिटांनी जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्यातली धग विझली होती. समोरच्या खड्ड्याकडे बघून त्याला आश्चर्य वाटले. पण मग त्याने बेफिकिरीने हात झटकला. तो पटकन उभा राहिला अन कुदळ घेऊन आत उतरला. ट्रंकला भलं मोठं कुलूप होतं. ते त्याने कुदळीचा घाव घालून तोडलं आणि घाईघाईने ट्रंक उघडली. पण हातातल्या बॅटरीचा झोत आत टाकून जेव्हा त्याने बघितलं तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला. आश्चर्य, भीती, किळस असे संमिश्र भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. आत एका तरुणीचं परंपरेत होतं. छातीवरचे रक्त सुकून काळं पडलं होतं. धनाजीराव पाटील आणि कुशाबा धांडे यांची खूप घनिष्ठ मैत्री होती. दोघांच्या परिस्थितीत जमीन आसमानाचा फरक होता. पाटील म्हणजे खूप बडे आसामी, अतिशय श्रीमंत तर होतेच, शिवाय पूर्ण तालुक्यात त्यांना खूप मान होता. तर कुशाबा एक साधा गरीब शेतकरी, दोघेही वेगवेगळ्या गावचे. ही विजोड जोडी एकत्र कशी, हे सगळ्या गावाला कोडचं होतं. पाटलांचा मुलगा जगन आणि कुशाबाची मुलगी इराचं शिक्षण पूर्ण झालं होतं. त्यांचं एकमेकांशी लग्न लावून आपली मैत्री नात्यात बदलण्याची पाटील आणि कुशाबाची इच्छा होती. ती त्यांनी मुलांना सांगितली. जगनने नापसंती दर्शवली. कारण त्यांचं दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं. तो उथळ स्वभावाचा होता. काही व्यसनेही होती. त्याला आपलं भलंबुरं समजत नाही. इराशी लग्न करून तो सुधरेल. तीच त्याच्यासाठी योग्य आहे असं पाटलांचं मत होतं. कुशाबाला मात्र आपल्या मुलीवर बळजबरी करायची नव्हती. ती योग्य जोडीदार निवडायला सक्षम आहे असा त्याला विश्वास होता. त्यामुळे रीतसर बघण्याचा कार्यक्रम ठेवला. इराने नकार दिला तर लग्न होणार नाही हे जगनने ओळखलं होतं. त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला की तिनं नकार द्यावा. इरा अतिशय चाणाक्ष आणि महत्त्वाकांक्षी होती. तिला स्वतःचा व्यवसाय करायची इच्छा होती. पण घरची परिस्थिती हलाखीची, तेवढं भांडवल कुठून आणणार? जगनसारख्या श्रीमंत मुलाशी लग्न करून ते सहज उपलब्ध होणार होतं. आणि लग्नानंतर जगनला त्या मुलीच्या संपर्कात राहू दिले नाही की तोही तिला विसरून जाईल, असा विचार करून तिने जाणूनबुजून लग्नासाठी होकार दिला. ही जगनची गळचेपीच होती जी तो बिलकुल सहन करणार नव्हता. आता हे लग्न करायला नसेल तर एकच मार्ग होता, इराचा मृत्यू. त्या दिवशी संध्याकाळी जगनने इराला मुद्दाम आपल्या गावापासून दूर एकांतात असलेल्या फार्म
फार्म हाऊसवर बोलवलं. त्याची गर्लफ्रेंड मीनाही तिथे आली. दोघांनी इराचा खून करून तिचं प्रेत ट्रंकेत टाकून ती पुरली. प्रेत बघून आधी गंगाराम चांगलाच भेदारला होता. मग थोडंसं सावरल्यावर तो खड्ड्यात उतरला आणि ट्रंकजवळ बसून निरीक्षण करू लागला. तो कुशाबा आणि इराला ओळखत नव्हता. ती दिसायला चांगली देखणी होती. आश्चर्य म्हणजे छातीवरचं रक्त सोडून ती मृत असल्याची कुठलीही खूण तिच्या शरीरावर नव्हती. एक हात पोटावर शरीर सेल सोडलेलं होतं. चेहरा अगदी टवटवीत आणि तजेलदार होता. जणू ती झोपलीये आणि कुठल्याही क्षणी आळोखे पिळोखे देऊन डोळे उघडेन. हा विचार गंगारामच्या मनात येतो न येतो तोच तिने एकदम डोळे उघडले. गंगारामचं काळीज थरारलं. तो दचकून बसल्या बसल्या खाली कोलमडला. तसाच धडपडत कसाबसा तो मागे सरकू लागला. आतमध्ये तिच्या चेहऱ्यावर छन्नी हास्य पसरलेलं. केवळ त्या हास्यामुळे तिचा सुंदर चेहरा आता भेसूर वाटत होता. तो मात्र त्याला दिसला नाही. मित्रांनो, तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.